दरवर्षी हे तलवार मित्रमंडळ आहे ना वेगवेगळे किल्ले बनवत असतं दिवाळीत आणि त्यांनी यावर्षी देखील ही परंपरा चालू ठेवली आहे. थांबा बघा, किल्ले शिवनेरी खूप डिटेल वर्किंग केलेलं आहे. किल्ल्याची माहिती तो बाजूला चिकटपट्टीला आधी पहिले इथून फिरून घेतलं तर पुरेल ना. पुरेल, भरपूर मोठी करू ना आपण, काय नाही तरी ऍडजस्ट करू. हे ते चिकटपट्टी लावा. चला मी चकल्यांचं म्हणतो पण तुम्ही कराल दोघं. कुठे लावू? थांब दो चकला काय बाबा हाय करा. अरे हाय करा. शॉक नाही लागणार. बाबा हाय करा. हाय. अरे तो काय बस ना. तर मंडळी, दिवाळी सणानिमित्त आपण देखील थोडीफार रोषणाई केलेली आहे. हा बल्ब इथे लागलेला आहे आपला देवाचा. अरे वा 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 वा. चला हे बघा, आकाश कंदील, सुंदर असा आकाश कंदील. छान वाटतंय, मस्त वाटतंय. साधीशी समीक्षा, मी तनू गट्टू, तुम्ही बघितलं असेल मगाशी आम्ही हे करत होतो, लायटिंग करत होतो. तसं लायटिंग लागलेली आहे आपली. तर मंडळी, दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. छान एन्जॉय यू अँड अदर्स. इंग्लिश थोडा, पण भावना समजून घ्या. तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी ईश्वरा. पैसा, संपत्ती, सोनं, नाणं हे तर आपल्या सध्याच्या जीवन जगण्यासाठी काही हे सगळं आवश्यक आहेच. पण आज धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा केली जाते. म्हणजे आपल्या सोनं नाणं नसलं तरी चालेल, पण या धान्य असायला हवं, कारण त्याच्याशिवाय आपलं जीवन चालूच शकणार नाही. या नैसर्गिक गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला हव्याच. आज आमच्या बळीराजावर संकट आलं, ते दूर करशील अशी प्रार्थना करतो. आणि कारण तो लाखांचा पोशिंदा आहे, तर तो जगला तर आम्ही सर्व जगू. त्यामुळे त्याच्यावरचं आलेलं संकट दूर तर बघता आणि थोडं का होईना अर्धजणांना आमच्या पोटा कामा करतोय. आमच्या घरात सदैव राहू दे. आमच्याकडनं झाली तर सेवा चांगली, सगळ्यांची सेवा होऊ दे, हीच एक प्रार्थना. बाबा शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे
मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. आणि धनधान्याची बरसात तुमच्या आयुष्यात सदैव चालू राहू दे. कारण मंडळी, सोनं नाणं किती जरी असलं ना तरी धनधान्य हे आपल्या जीवन जगण्यासाठी खूप अविभाज्य म्हणजे आवश्यकच गरज आहे आपल्याला. अन्न वस्त्र निवारा त्यामधल्या ह्या मूलभूत गरजांमधलं अन्न ही महत्त्वाची गरज आहे. आणि आज त्या धनाचीच पूजा केली जाते मंडळी. त्याचप्रमाणे धनाची पूजा केली जाते. तसं धन पिकवणाऱ्या बळीराजावर सुद्धा चांगले दिवस येऊ देत ही देवाकडे ईश्वराच्या या दिवसानिमित्त प्रार्थना. कारण त्याच्यावर आता जे अतिवृष्टीचं संकट आले ते लवकरात लवकर दूर होऊ दे. लवकर त्याला मदत मिळू दे आपल्या बळीराजाला. कारण तो जगला तर आपण जगू. कारण लाखांचा पोशिंदा हा नेहमीच जगायला हवा. तर चला, या सुंदर अशा नोटवर आपण हा व्हिडिओ सुरुवात केलेला आहे. तुम्ही बघितलीत आपली पूजा कशी चालू झाली आहे. आपली धनत्रयोदशीची साधी सरळ सोपी पूजा असते आपली. काही हे नसतं. दरवर्षीप्रमाणे आपण करतो तसं यावर्षी देखील आपण धनत्रयोदशीची पूजा केलेली आहे. आणि खरंच खूप मंगलमय वातावरण आहे. बाहेर फटाके फुटत आहेत, मुलं पण फटाके फोडत आहेत. तलू आत्ताच फटाके फोडायला खाली गेला आहे आणि छान वाटतं आहे, झगमगाट वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. आम्ही देखील आज केलं आहे बाहेर लाईटिंग, ती दाखवतो तुम्हाला. बाहेर पण आपण रोषणाई केलेली आहे आपल्याला जमेल तशी. कंदील, दिवाळी हा दिव्यांचा उत्साह आहे. त्याच्यानुसार आपण दिवे देखील लावलेले आहेत. कालपासून वसुबारसपासून आपण सुरुवात केली होती. बघा मंडळी, दिवाळीची पूजा करून झाली समीक्षाने. आज बघा आपल्याकडे आज तिसरा पदार्थ बनवला जातो. दुसरा पदार्थ मी काय तुम्हाला दाखवला नाही. लाडूचा, बेसनाचे लाडू बनवलेत. आणि हे काय आता चकलीचं भाजणीचं तयारी. आता हे पीठ तयार केलंय. पीठ काय करून घेते, याला भाजून घेतेस का? उकडून घेतलं. उकडून कसल्या चकल्या? तांदळाच्या पिठाच्या ना? भाजणीच्या चकल्या. मलाई घ्यायची. चकल्या बनतील आपल्याकडे. बघा मंडळी, समीक्षाने आता चकलीचं त्याला मळून घेते कणिक. काय नवीन पद्धतच बघतो आम्ही. नवीन नाही, जुनी पद्धत आहे. अच्छा अच्छा अच्छा. बघा मंडळी, समीक्षाने चकल्या केल्या तिथे. चकुल्या, सोऱ्या. समीक्षाला ॲक्च्युली आलाय कंटाळा. कारण सकाळी सकाळी गेली होती 4 वाजता प्रॅक्टिसला. बघा समोर आमच्याकडे बिल्डिंगला लाईटिंग वगैरे केलेली आहे. लाईटिंग आता खालतून एक दिवस तुम्हाला डोंगर दाखवतो संध्याकाळचा. किती उठून दिसतो आमचा डोंगर. मस्त. बघता बघता आजचा दिवस सुद्धा गेला. आता उद्याचा दिवस मध्ये काय आहे, नंतर मग परत सणांची कंटिन्युअस रेलचेल आहे. म्हणजे लहान मुलांना सुट्ट्या आहेच, पण आमच्या सारख्या नोकरदार वर्गाला पण थोडा आराम भेटेल पुढच्या आठवड्यात. पण मला नाही, माझं मुहूर्त ट्रेडिंग आहे त्याच्यामुळे मला शक्यतो नाही आराम. बघू फटाके, पण आज जरा फटाके कमीच फुटताना दिसले. असं
तर मंडळी झालं आजचा धनतेरसची पूजा आली. तुम्ही केलं की नाही धनतेरसची पूजा? कसं गेलं तुमचा आजचा दिवस? छान गेला ना? मजेतच जायला पाहिजे नाही का? तर चला मंडळी आता झोपूया. कारण काल माझं भरपूर जागरण झालं आणि दिवसभरसुद्धा काय आराम नाही भेटला मला. संध्याकाळी उठलो, लायटिंग केली. समीक्षाला पण आज बिझी दिवस गेला तिचा सगळा. ती पण सकाळी 3:30ला उठली, रिक्षा चालवायला गेली. गट्टू पण गेलेला तिच्यासोबत. कारण बरोबर प्रॅक्टिस केली पाहिजे सकाळची थोडी गाडी तर चालवायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग दिवसभर लाडू केले, चकल्या आता चकल्या करत होती, चकल्या पण झाल्या. सगळा दिवस कामातच निघून जातो. तर असं मंडळी तसं तरी आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री आणि वन्स अगेन हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.